नगरपालिकेचं स्वागत करतो। मी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असेल, सर्व नगरसेवक असतील आणि शिवसाहेब असेल, मी नगरपालिकेच्या प्रशासनाचं मनापासून स्वागत अभिनंदन करतो। परंतु मी विनंती करणार आहे नगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना की आपण तोंड पाहून अतिक्रमण काढता, मोठा असो का लहान असो, आपण गरिबाला न ठरता ज्याने मोठा असो का लहान असो सर्व अतिक्रम काढावे, मी एवढीच विनंती करतो। आणि ज्याने अतिक्रम केलं त्यांनी खरंच काढावं, प्रशासनाला मदत करावी अशी विनंती करतो। पण मी नगरपालिकेचे जे अधिकारी असतील त्यांनी हे जबाबदारी घेतली, मी त्यांना विनंती करतो की तोंड पाहून करू नका। जर अन्यथा असं झालं की याला सोडून याला धरलं तर आम्ही सुद्धा एक नागरिक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। भाऊ, आता अतिक्रमण काढल्या जाईल, परत थोड्या वेळाने याच ठिकाणी दुकान लागतील नाही, याच्यावर नगरपालिकेनं कारवाई करायची, दंड आकारावा, कमीचे दंड तरी आकारावा, जेणेकरून करणार नाही। आणि आपल्या गावात एक चांगली पद्धत आहे, निघतोय, उलट गावाची शान वाढेल। मी अभिनंदन करतो नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाचं, सगळं प्रशासनाचं। रेल्वे स्टेशन पासून भोगावती नदीपर्यंत दुतर्फा अतिक्रमण आहे, ते पण काढायला ते पाहिजे। पण काढायला पाहिजे, रावजीबापर्यंत आहे पूर्ण असा, नुसतं एवढंच नाही, ह्या साईडला ह्या इथून पिंपळा सर्कलपर्यंत फुलगाव रोड, तोही नगरपालिकेत दोघी साईडला रोड आहेत, ते सुद्धा मोकळे करण्यात येईल। जो कोणी असो तो म्हणजे त्याचा इकडे सोडायला तिकडे करायचा असं करू नये एवढी विनंती।